नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते जर पाहिलं तर जे काही महाराष्ट्र शासनाचं जे काही संकेतस्थळ आहे महासंवाद, याच्यावरती जर पाहिलं आपण तर एक आजच्या तारखेमध्ये म्हणजे 12 मार्च रोजी एक त्यांनी निविदा काढण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर खेळाडूंना 5% आरक्षणासाठी आता क्रीडा ई प्रमाण ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये काय केलं जाणार आहे तर 24 तासात तुम्हाला डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जे काही स्पोर्ट 5%चं आरक्षणासाठी प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला दिलं जाणार आहे आणि त्याच्यानंतरच तुमची डिजिटल पडताळणी झाल्याच्या नंतर कुठेही तुम्ही ते सादर करू शकता. नेमकं काय आहे सविस्तर ते आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पाहायचं झालं तर पाहू शकता की महाराष्ट्र शासनाचं हे संकेतस्थळ आहे. याच्यामध्ये देण्यात आलं की गुणवंत खेळाडूंसाठी शासकीय असेल किंवा निमशासकीय सेवांमध्ये 5% आरक्षणाचा लाभ देण्यासाठी एकदम सुलभ असेल, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी आता क्रीडा ई प्रमाण ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली सुरू करण्यात आल्याची माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये काय केलं जाणार आहे सदर प्रणालीद्वारे जर पाहिलं तर खेळाडूंना डिजिटल प्रमाणपत्राची जी काही पडताळणीसह मिळणार आहे त्यांना आणि याच्यावर एक QR कोड असणार आहे. त्या QR कोड कुठेही तुम्ही स्कॅन केलात तर ते प्रमाणपत्राची सत्यता म्हणजे रिव्हेरिफिकेशन काय आहे ते संपूर्ण तिथं त्वरित तपासू शकणार आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर MPSC असेल किंवा इतर शासकीय पदभरतीसाठी अर्ज करत असताना खेळाडूंना क्रीडा ई प्रमाणपत्र जोडणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला जे काही sport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. त्या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्हाला क्रीडा ई प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे जर एखाद्या खेळाडूची माहिती प्रणालीवर उपलब्ध नसेल तर support@cridaepraman.org या मेलवर तुमचं जे काही कोणत्या स्पर्धेचं होतं त्या स्पर्धेचं नाव, कोणत्या वर्षी आणि प्रमाणपत्राची स्कॅन प्रत म्हणजे कोणत्या वर्षी तुम्हाला मिळालेलं होतं त्याची स्कॅन प्रत हे तुम्हाला पाठवून तक्रार नोंदवता येईल. त्यानंतर विभाग स्तरावर त्याची पडताळणी करून ही माहिती पोर्टलवरती अद्ययावत करण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथं त्याच्यावरून ते डाउनलोडसुद्धा करता येणार आहे. सद्यस्थितीला जर पाहिलं तर कबड्डी असेल, फेन्सिंग असेल, त्यानंतर ट्रायलथलॉन 2025, जुडो 2024 आणि कुराज जे काही 2024-25 व 17-18 या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध असून संबंधित खेळाडूंनी प्रमाणपत्रासाठीचा अर्ज करावा. तसेच इतर खेळाडूंचे अभिलेखही टप्प्याटप्प्याने अपलोड करण्याचे काम सुरू आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. याच्यापूर्वी जर पाहिलं तर क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्राची पडताळणी केल्याची खेळाडूंनी देखील पुढील भरतीसाठी या प्रणालीद्वारे डिजिटल प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक असल्याचं आवाहन सुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेलं होतं. आपण जर पाहिलं तर sport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर ही वेबसाईट ओपन होणार आहे. या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर इथं माहितीवरती आपण क्लिक करू शकता. माहितीवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला 5% आरक्षण पुनर्पडताळणी अहवाल याच्यावरती जर तुम्ही क्लिक केला तर यावरती क्लिक केल्याच्या नंतरही तुम्हाला संपूर्ण जेवढे काही सद्यस्थितीला ऑलरेडी त्यांचे व्हेरिफिकेशन झालेले आहेत रिव्हेरिफिकेशन रिपोर्ट देण्यात आलेला आहे. एवढ्याचे व्हेरिफिकेशन झालेले आहे त्यांची संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. कोण्या विभागामार्फत दिलेलं होतं त्याचा नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे. अशा पद्धतीने हे तुमचं हे तुम्ही इथं पाहू शकता. पण आता तुम्हाला अर्ज कसा करायचा ते जर पाहायचं झालं तर या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर खाली सर्वात यायचं आहे तुम्हाला. खाली सर्वात आल्यानंतर इंग्लिशमध्ये जर तुमचं पेज असेल तर आवर सर्व्हिसेस असेल आणि मराठीमध्ये असेल तर आमच्या सेवा हे एक टॅब आहे. त्यावरती 5% आरक्षण यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं क्रीडा ई प्रमाण येईल. परंतु हे कोणी करायचं आहे, ह्यांनी कुणाचं करायचं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी महत्त्वाची सूचना घालण्यात आलेली आहे की कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन 2025 ची स्पर्धा, जुडो 2024 ची स्पर्धा आणि कुराश 2024-25 व 2017-18 या स्पर्धाचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्याच खेळाडूंनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत. परंतु इतर पात्र खेळाडूंनी फक्त नोंदणी करावी. अभिलेख त्यानंतर अपलोड करण्याची कार्यवाही त्यांची सुरू होणार आहे. म्हणजे ह्या ज्या काही स्पर्धा आहेत या स्पर्धेतील खेळाडूंनी सध्या ते अर्ज करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला ह्याच्यावरती यायचं आहे. लॉग इन नसेल तुमचं तर त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर हिअर यावरती पहिलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय महत्त्वाचं लागणार आहे तुमचं सुरुवातीचं नाव, आडनाव, तुमच्या आईचं नाव, वडिलाचं किंवा तुमच्या पतीचं नाव किंवा तुमचं जे असेल ते, त्यानंतर तुमचं मेल फिमेल ऑदर काय असेल, शाळेचं नाव, तुमचं जन्मतारीख, त्यानंतर आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि
त्यानंतर पेन आय डी ही काय नाही तुमची ऑप्शनलमध्ये आहे, ही सोडून द्या. तुमची ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा आधारला लिंक असलेलाच मोबाईल नंबर टाका, कारण की OTP वगैरे त्यावरतीच येणार आहे. त्यानंतर मग तुमची ईमेल आय डी टाकून इथं तुम्हाला तुमची आधारची जी काही PDF आहे, त्या आधारची PDF तुम्हाला इथं अपलोड करायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर अपलोड केल्यानंतर सगळी माहिती ईमेल आय डीचा OTP व्हेरीफाय करून घ्यायचा, मोबाईलचा व्हेरीफाय करून घ्यायचा आणि नंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर केल्याच्या नंतर तुम्हाला आता इथं ईमेल आय डी तुम्ही टाकलेला ईमेल आय डी टाकायचा आणि त्या ईमेल आय डीवर तुमचा पासवर्ड आलेला आहे, तो मेल ओपन करा आणि इथं पासवर्ड टाकून लॉग इन, साइन इन करून घ्यायचं. आपण ते करून घेणार आहोत आधी. टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्यावर साइन इनवरती क्लिक करायचं आहे. साइन इनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपलं हे झालेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला पासवर्ड तुमच्या पद्धतीनं जे ठेवायचं आहे त्या पद्धतीनं हे ठेवा म्हणून इथं सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला जो पासवर्ड सेट करायचा आहे तो पासवर्ड टाका. परत कन्फर्म करून घ्या आणि कन्फर्म करून घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला अपडेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. असं झाल्याच्या नंतर हे तुमचं प्रोफाईल इथं लॉग इन झालं असेल. त्यानंतर मग इथं माय सर्टिफिकेट आहे किंवा टोटल सर्टिफिकेट तुमचे कोणकोणते आहेत. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला आल्याच्या नंतर इथं न्यू रिक्वेस्ट द्यायची आहे. क्विक ॲक्शनमध्ये इथं पाहू शकताय. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं न्यू रिक्वेस्टवरती क्लिक करून तुमची माहिती भरायची आहे. संपूर्ण खाली आता रेसिडेन्स तुमचा जिल्हा जे असेल ते नंतर जिल्हा घ्या. त्यानंतर मग तुमचं रिप्रेझेंटेटिव्ह तुमचं डिस्ट्रिक्ट स्टेट हे काय असेल तर त्याच्यामध्ये घ्या. त्यानंतर तुमचं एज काय असेल त्यामध्ये तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्येही झालेलं आहे किंवा तुमचं जे काही एज ग्रुप कोणता होता ते तुमचं द्यायचं आहे. त्यानंतर मग इथं तुमचा गेम कोणता होता ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द कॉम्पिटिशन, कुठलं कॉम्पिटिशन होतं, कॉम्पिटिशन हेल्ड कधी झालेलं होतं, ते संपूर्ण इथं माहिती भरायची आहे. आणि जर तुमची इथं ह्याच्यामध्ये कुठं काही दाखवत नसेल तर तुमचं इथं support@क्रीडा याच्यावरती तुम्हाला मेल करायचं आहे. तुमची PDF फाईलसुद्धा तुमची डॉक्युमेंटची म्हणजे तुमच्या प्रमाणपत्राची त्यांना क्रीडा प्रमाणपत्राची शेअर करायची आहे. ते नंतर अपलोड करून तुम्हाला तिथं करता येणार आहे. कधीपासून कधीपर्यंत कॉम्पिटिशन होतं ते सुद्धा टाकायचं आहे. कॉम्पिटिशन लेवलवरती तुमचं कोणतं होतं, स्टेट असेल, नॅशनल किंवा इंटरनॅशनल टाकायचं आहे. आणि पोझिशन ऑप्शनवर तुमचं फर्स्ट गोल्ड, सेकंड, थर्ड काय असेल ते टाकून तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकून इथं आपल्याला सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करून करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे काय सर्टिफिकेट असेल जर तुमचं संपूर्ण पडताळणी केली जाईल, जर व्यवस्थित असेल तर 24 तासामध्ये तुम्हाला ते मिळेल. त्यानंतर इथं माय सर्टिफिकेटवरती क्लिक करून तुम्ही तुमची जे काही रिक्वेस्ट असेल ते रिक्वेस्टनुसार इथं सर्टिफिकेट तुम्हाला जनरेट होईल. त्या पद्धतीनं तुम्ही ते तयार करून घेऊ शकता.